सर आलेत बुलढाणावरनं आणि आता आम्ही निघालोय काळ वॉटरफॉलसाठी। पाऊस येतोय, ओळीवरचे पाऊस म्हणजे परतीचे पाऊस सुरू झाले, हत्तीचा पाऊस आपण त्याला असं म्हणू शकतो। तर आता सध्या सकाळी ते 9 वाजता पोहोचले, रात्रीचे 3:30 वाजता ते निघाले होते आणि आता सध्या आम्ही जातोय। सर गाडी चालवत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र वगैरे आणि आपला भाऊ चेतन पण आहे सोबत, त्याला पण घेतलं, तो पण आला होता सुट्टीसाठी। तर आज आमचा ट्रेक मस्त हो, चला तुम्ही पण एन्जॉय करा। आत्तापर्यंत मी कित्येक वेळेस काळ वॉटरफॉलसाठी गेलो असेल। आज माझ्यासोबत होते बुलढाणावरनं आलेले सचिन सर, त्यांना घेऊन मी आज वॉटरफॉलसाठी जात होतो। परतीच्या पावसामुळे वॉटरफॉल पुन्हा व्हायला लागला होता। आम्ही निघालो वॉटरफॉलच्या दिशेने। मी मुळगावचा कोथरूडचा। पहिलेच आम्हाला जाता जाता ब्राह्मणवाडा लागला। ब्राह्मणवाडा सोडल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो ओतूरमध्ये। ओतूर हे ब्राह्मणवाड्या नंतर असलेलं गाव। ओतूर नंतर आम्ही मेन हायवेला लागलो, तेही वॉटरफॉलच्या दिशेने। डायरेक्ट माळशेज घाटामध्ये पोहोचणार आहे आणि आता तुम्ही वेदर बघू शकता, पाऊस तर नाहीये पण सगळ्यांना तर माहिती आहे माळशेज घाटामध्ये खूप पाऊस असतो आणि धुकं तर आपल्याला बघायला भेटतं। तर चला बघूया आपण आता वेदर कसं आहे। हा हायवे नगर आणि मुंबईला जोडतो। आपण जसं पुढे जात होतो तसतसे आपल्याला क्लाउड दिसायला सुरुवात होत होती। क्लाउड म्हणजे जसा पाऊस येण्याचा संकेतच, कारण माळशेज घाट या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणात पाऊस बघायला भेटतो। पाऊस असला तर त्यासोबत आपल्याला धुकं सुद्धा बघायला भेटतं। तर आम्ही साईडला बघत जात होतो, आम्हाला फक्त क्लाउडच दिसत होते, त्यामुळे शक्यता होती की पाऊस नक्की येणारच। तर क्लाउड आणि हे वेदर बघून आम्ही तर जाम खुश झालो। आता सध्या आपण माळशेज घाटाची एंट्री स्टार्ट केली आणि आता आपल्याला फॉग दिसायला भेटतोय। आता गाड्या पण येत आहे समोरनं, तुम्ही बघू शकता वेदर पूर्ण फॉग आहे। सध्या पाऊस तर नाहीये पण फॉग आहे, तुम्हाला फॉग बघायला भेटणार आहे। आमचं खुश होण्याचं कारण हे होतं की जसं आम्ही पुढे जात होतो तर आम्हाला धुकं दिसायला सुरुवात होत होती। पाऊस नव्हता त्यामुळं आम्ही ट्रेक करू शकत होतो आणि या ठिकाणी सगळ्यात भीती असते ती वरनं दरड कोसळायची, दगड कोसळायची। या ठिकाणी तुम्हाला वॉटरफॉल तर बघायला मिळणारच, कारण हा आहे माळशेज घाट। आम्ही त्यानंतर पोहोचलो सावर्णीमध्ये। आपण सध्या आता सावर्णे गावामध्ये आलोय आणि आपण आता काळ वॉटरफॉलकडे निघालोय। तर त्या साईडला तिकडे बघू शकता तुम्ही, तो मेन रोड आहे, मेन रोड सोडला आणि आता आपण गावातून एंट्री केली। तर आपण वाघवाडीच्या साईडने जाणार आहे, तिकडनं फक्त एकच रिव्हर क्रॉस करावं लागेल। आपण वाघवाडीच्या साईडने गेलो तर आपल्याला ट्रेक करण्यासाठी फक्त 30 मिनिटं लागतात आणि आपण डायरेक्ट वॉटरफॉलच्या खाली पोहोचतो। जी तुम्ही बघताय हे काळ रिव्हर आहे, काळ वॉटरफॉलचं पाणी आता तुम्ही बघताय किती पाणी आहे, खूप सारं पाणी आहे काळ वॉटरफॉलला। तर चला तुम्हाला मस्त वॉटरफॉल बघायला भेटणार आहे। आता सध्या आम्ही पोहोचलोय आणि गाडी पार्क केली आम्ही। आता पाऊस नाहीये आणि वॉटरफॉल इथनं दिसतोय। आम्ही वाघवाडीच्या साईडने आलोय आणि आता गाडी पार्क करतोय आणि आता निघतोय, ट्रेक चालू होतोय आता आमचा। आता बाकी सोबत सगळे जे आहेत बुलढाण्यावरनं सर आलेत, हे अतुल भाऊ आहेत, चेतन आहे आपल्यासोबत। तर आज आपण 4 जण आहेत तर ट्रेक करणार आहेत। तर आज आपला ट्रेक एकदम मस्त होणार आहे कारण आज पाऊस नाही आहे त्यामुळे। तर चला तुम्ही पण हा ट्रेक एन्जॉय करा आणि लवकर या ट्रेकसाठी। वाघवाडीचा मार्ग आपल्याला ट्रेक करण्यासाठी एकदम सोपा आहे। या साईडनी ट्रेक करून आपण टाइम वाचू शकतो। पाऊस तर उघडला होता पण गणपती झाला आणि त्यानंतर परत पाऊस चालू झाला, त्यामुळे काळ वॉटरफॉलला पाणी भरपूर आहे आणि पाऊस जर झाला नसता तर वॉटरफॉलला पण पाणी नसतं। तर सरांनी कॉल केला होता 1 हफ्त्याआधी आणि मग त्यांनी अपडेट घेतली आणि ते आज ट्रेकला आहे। तर असं तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पण अपडेट घेऊनच येत जा, कारण तुमच्यासाठी बेस्ट असेल। कधी कधी काय होतं, पाऊस खूप जास्त असतो आणि तुम्ही येता आणि प्लॅन तुमचा सक्सेसफुल होत नाही, फ्लॉप होतो। त्यामुळं अपडेट घेत चाला, कारण ते तुम्हाला इंस्टाग्रामला तर नक्कीच भेटतील। तुम्ही इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल। तर चला आता फर्स्ट लवकर पोहोचायचं, लवकर ट्रेक करून परत मागे यायचं, कारण आम्हाला माळशेज घाटामध्ये सुद्धा जायचं आहे। आपण जवळ होतो तसंच एक्साइटमेंट वाढती वॉटरफॉल बघितल्यावरती। आणि या साईडनी वॉटरफॉलचा व्ह्यू तर एकच नंबर आहे, तुम्हाला दाखवतो। दोन्ही पण वॉटरफॉल एक सोबत दिसतात, त्यामुळं बघण्याचा व्ह्यू तर बदलूनच जातो। सगळ्यांना असं वाटतं की शेजारी कोण आहे, शेजारी पण एक वॉटरफॉल आहे आणि राईट साईडला बघू शकता तो दुसरा वॉटरफॉल आणि लेफ्टला तुम्हाला काळ वॉटरफॉल बघायला भेटेल। तर आपल्याला जायचं इकडं। सर येऊन कसं वाटतंय? मस्त, चांगला फिलिंग होत आहे। हा ना, असं वाटतं की जे आपण म्हणतो ना गॉडचा व्हॅली, हा खरंच तिथं झालं असं वाटतं। बरोबर ना अतुल भाऊ, काय चाललंय तुमचं? तर सर खूप एक्सायटेड होते, आधी मला विचारत होते कसं आहे काय पाऊस वगैरे, पण सराला खूप मस्त वाटलं येऊन आणि वातावरण पण मस्त आहे, पाऊस नसल्यामुळं ट्रेक पण एकदम मस्त होतोय। जसा मोसम पाहिजे तसाच भेटलेला आहे। सर बोलताय जसा मोसम पाहिजे तसाच मोसम भेटतोय आणि सर म्हणत होते की पाऊस कमी पाहिजे आणि सरांच्या मनासारखं झालं, तेव्हा सर तर अजून डबल खुश आहेत। तर वॉटरफॉलचा व्ह्यू आपल्याला जसं जवळ जातोय तसं आपल्याला वॉटरफॉल अजून एक्साइटेड वाटतंय की कधी जातो तिथं आपण, कधी व्हिजिट करतो, कधी फोटोशूट, कधी व्हिडिओ शूट आणि मित्रांना कधी जवळतोय आपण, बरोबर सर?
आता सरांचे मित्र येणार आहेत. सरांचे मित्र सरांना म्हणले होते कमीत कमी 50-60 मित्राचे फोन येतील. हा बरोबर आहे. सध्या आता आपण आलोय रिव्हर क्रॉसिंग जवळ आणि आता जी एक रिव्हर आहे ती आपल्याला फक्त क्रॉस करायची इथनं आणि रिव्हर क्रॉसिंग करून आपण पुढे जाणार आहे. तर पाणी क्रॉस करून पुढे गेल्यावरती आपल्याला मग डायरेक्ट वॉटरफॉल आहे दिसणार आहे. आणि सध्या आता थोडा पाऊस पण चालू झाला आहे. तर चला रिव्हर क्रॉस करूया. सध्या आपण आता रिव्हर क्रॉसिंग जवळ तुम्ही बघू शकता रिव्हरला पाणी खूप सारं पाणी आहे आणि आता इथनं आपल्याला रिव्हर क्रॉस करायची आहे. तर हे खूप मस्ती करत आहे पण आपल्याला जायचं वॉटरफॉलसाठी. तर चला निघूया. वाघवाडी साईडने आल्यावरती आपल्याला ही रिव्हर क्रॉसिंग करावी लागते. ही रिव्हर क्रॉसिंग आपण दोरीच्या साहाय्याने किंवा विदाऊट दोरीच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो. ज्यावेळेस पाणी जास्त असतं त्यावेळेस आपण दोरीचा वापर नक्की करावा. रिव्हर क्रॉसिंग झाली. आता चला वॉटरफॉलकडे. पाऊस पण वाढलाय त्यामुळे जरा पटपट चालतोय. आता आम्ही वॉटरफॉलच्या खूप जवळ आलोय आणि साईडला राईट साईडला आहे रिव्हर क्रॉसिंग. पण आम्ही चुपे रस्ता आम्ही एक दुसरी रिव्हर क्रॉस करून लवकर आलो कारण आम्हाला यायचं होतं लवकर आणि जायचं होतं लवकर. तर चला तर बाकीचे लोक पुढे चालले. जंगलचा ट्रेक संपला आणि आता आपल्याला डायरेक्ट वॉटरफॉल दिसणार आहे. त्यामुळं तुम्ही पण खूप खुश असाल व्ह्यू बघून. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. या मागे मागे. सगळ्यांना असं वाटत असेल का मी कोणत्या साईडने रिव्हर क्रॉसिंग केली. नाही आपण चुपे रस्ता नाही आपण दुसऱ्या मार्गाने आलो. तुम्ही बघू शकता मागे ही दुसरी रिव्हर क्रॉसिंग आणि आपण आलो तिकडनं ती दुसरी रिव्हर क्रॉसिंग. त्यामुळं फसू नका. इकडनं तुम्हाला 1.5 तास चालावं लागेल पण ज्या साईडने मी आलो तिकडनं फक्त तुम्हाला अर्ध्या तासात इकडे घेऊन येईल. तर वेट करू नका. फक्त कॉल करा आणि डायरेक्ट वॉटरफॉलला व्हिजिट करा. चला बाबा आपल्याला जायचं वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता मागं वॉटरफॉल किती खतरनाक आहे. पाऊस वाढल्यामुळं वॉटरफॉल पण खतरनाक दिसतोय. प्रयत्न करणारे आपण मध्ये जायचा. बघूया आता पाणी किती आहे. चला. दुसरा जो मार्ग आहे तो सावर्णी गावाच्या राईट साईडनी कमानीतून आल्याच्या नंतर आहे. या ठिकाणी रिव्हर क्रॉसिंगचे प्रति व्यक्ती 100 रुपये घेतले जातात. वॉटरफॉलचा व्ह्यू पण मस्त होता त्यामुळे ट्रेक करायला आम्हाला खूप मजा येत होती. काळ वॉटरफॉलला आल्यावरती तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की नाश्ता करता येईल की नाही, नाश्त्याची सोय असेल की नाही. काही टेन्शन नाही घ्यायचं. स्टार्टिंगलाच आल्यावरती तुम्हाला आपल्या आसवले भाऊचं हॉटेल बघायला भेटणार आहे. भाऊ नाश्त्याची सोय उत्तम करता. लवकर या. भाऊ तुमची वाट बघताय. तुम्ही वॉटरफॉल सुद्धा बघू शकता. खूप सारं पाणी आहे. आता पावसाला संपायला आलाय आणि लोक विचार करत असतील का वॉटरफॉलला पाणी आहे नाही पण खरंच खूप सारं पाणी आहे. बघू शकता मागं आणि काही लोक पण आले. सॅटर्डे पण गर्दी जी आहे ती लिमिटेडमध्ये आहे. तुम्ही येऊ शकता व्हिजिट करू शकता आणि नाश्त्याच्या भाऊंकडे येऊन नक्कीच करा. आता आपल्याकडं जास्त टाईम नाही आहे. आपल्याला वरती जायचं वॉटरफॉलकडं. आता बघूया पाणी किती आहे. पाणी जादा असेल तर पाण्यात नाही जाणार आपण. वरनं मिडल व्ह्यू बघणार. मिडल व्ह्यू पण खूप बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता. चला तुम्हाला दाखवतो. सगळेजण म्हणतात काळ वॉटरफॉलचा ट्रेक खूप अवघड आहे पण मला असं काही वाटत नाही. काळ वॉटरफॉलचा ट्रेक खूप अवघड आहे. 2-3 स्टेप आहे त्याच फक्त थोडेसे अवघड आहे आणि बाकी सगळं एकदम इझी आहे. फक्त पाणी जास्त असल्यावरती कोणी पाण्यामध्ये जाऊ नका. आता पाणी जास्त आहे म्हणून आम्ही काय पाण्यामध्ये जात नाहीये. आम्ही वरती जातोय. तर बाकीचे निघालेत वरती. तुम्हाला मिडल व्ह्यू दाखवणार आहे आज मी. तर चला तुम्ही मिडल व्ह्यूचा 1 नंबर व्ह्यू तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तुम्ही खुश होणार आहे मिडल व्ह्यू बघून. तर मलाच खूप घाई झाली तुम्हाला मिडल व्ह्यू दाखवायची. तर चला जाऊया. तुम्ही काळ वॉटरफॉलला आले तर तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे पण बघायला भेटणार आहे. तुम्हाला जर काळ वॉटरफॉल नसेल बघायचा तर छोटा धबधबा बघून घ्या. कारण तुम्ही म्हणता आम्हाला ट्रेक नाही जमत तर एवढे छोटे छोटे वॉटरफॉल बघून मन भरा आणि काळ वॉटरफॉल फक्त व्हिडिओमध्ये बघा. मिडल व्ह्यूला बघायला जायला खरंच एक पॅच खूप कठीण आहे आणि आता तिथं मी ट्रेक करतोय तर खतरनाक आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर बघा हे सगळे कसे चढताय वरती आणि अतुल भाऊ नाही म्हणतो ते पण तरी पण त्याला मी घेतलं. म्हणलं चला तुम्हाला एक मस्त खतरनाक व्ह्यू दाखवतो. बघा आम्ही खालनं आलो तिकडनं आणि आता इकडे चाललोय. तर खरंच काय काय पॅच आहे ते खूप अवघड आहे. चला फक्त बेस्ट व्ह्यू बघायचा आहे. पाऊस उघडलाय म्हणून एकदम मस्त वाटते. आता चला पहिले जाऊन वॉटरफॉलला व्हिजिट करायची आपल्याला. चला तुम्ही पण खूप एक्साइटेड आहे. मला माहिती तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे तर तुम्हाला मी पहिला व्ह्यू दाखवणार आहे. चला. मला माहिती सगळे तुम्ही खूप एक्साइटेड होते व्ह्यू बघण्यासाठी. तर आता आपण अशा ठिकाणी आलोय तर तिथनं आपण व्ह्यू एकदम बेस्ट बघू शकतो. तुम्ही वाट बघत होते खूप त्या क्षणाची. तर चला तुम्हाला मी खरंच आता बेस्ट व्ह्यू दाखवणार आहे. तर तुम्ही बघता येतो आहे काळ वॉटरफॉल आणि तुम्हाला मी अजून जवळ दाखवणार आहे जवळ जाऊन. चला बघू शकता किती खतरनाक व्ह्यू आहे. चला आपण अजून जवळ जाऊया. यापेक्षा सुंदर तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. बघितला कसा आहे मिडल व्ह्यू. तुम्ही म्हणत असाल की आम्हाला फ्रंट व्ह्यूला जायचं आहे खाली आणि टॉप व्ह्यूला. टॉप व्ह्यू नाही फ्रंट व्ह्यू नाही मिडल व्ह्यू सगळ्यात बेस्ट आहे. कारण जो इथं व्ह्यू दिसतो ना तो कुठलाच नाही दिसत. तुम्ही बघू शकता सगळ्या स्टेप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कारण
तुम्हाला काय माहितीच नव्हतं ना का या ठिकाणावरून असं व्ह्यू बघायला भेटेल. ज्यांना ज्यांना माहित होतं ते गपचूप गपचूप आलेत बघा कसे. ठीक आहे, तुम्ही पण लवकर व्हिजिट करा कारण वॉटरफॉल लवकर कमी होऊन जाईल, कारण पाऊस पण लवकर कमी होणार, नवरात्र सुरू होतील आणि त्यानंतर मग वॉटरफॉल कमी कमी व्हायला चालू होईल. आता सध्या मी बसून आनंद घेतोय वॉटरफॉलचा आणि मस्त वॉटर फ्लो होतोय. कधी पण तुम्ही आले ना फोटो व्हिडिओ काढण्याच्या पेक्षा आहे ना फक्त 2 मिनिटं शांत बसायचं आणि फक्त वॉटरफॉलकडे बघत असायचं. एक नंबर वाजा म्हणजे फील जो असतो ना खतरनाक. सगळे लोक काय करतात, गाई येतात पहिले फोटो व्हिडिओ नाही, पण बसून 2 मिनिटं बघा, तो आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण म्हणतो इंस्टाग्रामवरती रील बघितली घ्या मोबाईल आणि सुटा, ते नाही, फक्त या आणि मस्त आनंद घ्या कारण हा क्षण आपल्याला कायम आठवत राहणार आहे. गेल्या 2 वर्षापासून मी काळ वॉटरफॉलला येतोय. अनेक पर्यटक काळ वॉटरफॉलसाठी भेट देत असतात. आपण या ठिकाणी ट्रेकसाठी आल्यावरती नक्की काळजी घ्या कारण काळ वॉटरफॉल खूप खतरनाक आहे. या ठिकाणी पाणी वाढल्याच्या नंतर कुणीही मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. तर काळ वॉटरफॉलला व्हिजिट करून आम्हाला तर खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर मी पण व्हिजिट केला काळ वॉटरफॉलला. तर आता व्ह्यू वगैरे बघितला आणि आता आम्ही रिटर्न निघतोय. परत माळशेज घाटामध्ये पण जायचं आहे. त्याचा आता पार्ट 2 करणार आहे. त्याचा व्हिडिओ मी पार्ट 2 मध्ये टाकणार आहे, तो सुद्धा नक्की बघा, तर तो तुम्हाला चॅनलवरती मिळूनच आहे. तर पाऊस पण वाढला आहे आता, त्यामुळं आता आम्ही रिटर्न निघतोय. आमचा ट्रेक झाला आणि आता आम्ही निघालोय परत आणि पाऊस पण उघडला, त्यामुळे बरं वाटतं आता. म्हणजे पाऊस असला का खूप पाणी वगैरे आणि शूट पण करता येत नाही व्यवस्थित. आता पाऊस उघडल्यामुळं शूट पण करता येते. आता आम्ही रिटर्न निघालोय. आता आम्हाला फक्त रिव्हर क्रॉसिंग करायची आहे आणि आम्हाला गाडीजवळ जायचं पटकन. त्यानंतर आम्हाला माळशेज घाटामध्ये पण जायचं. ट्रेक आमचा एकदम व्यवस्थित झाला, खूप छान वाटलं. अतुल सर कसं वाटलं ट्रेक करून? लय भारी वाटला. तुमच्या सोबत राहून लय मजा आली राव. वा वा, धन्यवाद सर, मजा आली ना. एक नंबर, खूप मजा केली. हे वरती जायला नाही म्हणतो ते, पण यांना घेऊन गेलो आणि खतरनाक एक नंबर ट्रेक झाला आमचा. चला आता फक्त रिव्हर क्रॉसिंग करायची, लवकर जाऊन गाडीत बसायची. तर आता ट्रेक वगैरे संपला, रिव्हर क्रॉसिंग वगैरे करून आलो आम्ही. तर पुढे आलोय. तर तुम्ही येत असाल कुठे पण, तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल, ट्रेकिंग करायची असेल किंवा पर्सनल प्लॅनसुद्धा आपण अरेंजमेंट करतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळणार आहे आणि इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा आणि पर्सनल ट्रेकसाठी नक्की विजिट करा. हरिश्चंद्रगड, कौसुबाई, रतनगड, काळ वॉटरफॉल आणि अदर प्लेसेसला पण जायचं असेल तर नक्की करा. चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि पार्ट 2 नक्कीच बघा माळशेज घाटचा. धन्यवाद.